त्या दिवशी असाच मुंबईला गेलो, मित्र भेटला माझा कॉलेजचा. म्हणतो अरे समीर, बऱ्याच दिवसांनी भेटलास, आता तू मोठा बुवा झालायस, चल चहा पाणी घेऊन जा. म्हटलं ठीक आहे, सांग चहा पाणी. आणि घरी घेऊन गेला आणि हाक मारला, बच्चा चहा पाणी घेऊन ये. मला वाटलं मुलीला सांगितलं नसेल. बच्चा अर्ध्या तासाने गाऊन घालून बच्चा असला घनगाव. ही परिस्थिती झालेली आहे सध्याची. पहिलं प्रेम हे वेगळं होतं, कागदावरचं प्रेम होतं. आता मोबाईलचं प्रेम झालेलं आहे. पहिलं कागदावरती लिहायचे प्राणप्रिय, संध्याकाळी काळजी खाली भेटायला यायची. तेव्हा गाणं पण काय होतं, दिल दीवाना काळजी खाली येना दिसाना. आता काळजी खाली जावा करमान मारशाल, कारण कॅमेरे लावलेले हो. तेव्हा कॅमेरे मध्ये काय नव्हते, आता लावलेले. घराकडसून मालक बघतो काळजीत कोण. हा काळ बदलला बघा. पण काळ जरी बदलला तरी आपली संस्कृती काय, आपला धर्म काय, हे कधी विसरून चालला नाही. कारण स्वराज्याची निर्मिती केली ते छत्रपती शिवाजी महाराज. आज ते जिवंत होते म्हणून आपले मंदिर आपल्याला दिसत आहेत, नाहीतर इथं काहीतरी वेगळं दिसलं असतं, बरोबर की नाही. आणि दुसरा राजा म्हणजे छत्रपती संभाजी राजा आपला जीव दिला, त्याचे डोळे फोडले गेले, त्याच्या शरीरावरती वार केले गेले, हात पाय तोडले गेले, तरी सुद्धा त्याने आपल्या धर्मासाठी त्याने धर्म बदलला नाही. हल्ली पहलगामला हल्ला झाला बघा पर्यटकांवरती, बरोबर ना. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारलं गेलं. धर्म विचारला, तुमचा धर्म कोणता, हिंदू म्हटल्याने ठा. असे जवळजवळ 28 पर्यटक मारले गेले. म्हणून मी म्हणतोय प्रत्येकाला माझी एक विनंती आहे, आज आपल्या कोकणामध्ये सुद्धा आपण जेव्हा बाजारात जातो त्यांनी आपल्याला धर्म विचारलं ना, आपण सुद्धा भाजी विकत घेताना पहिला त्याचा धर्म विचारा, नंतर खरेदी करा. पटलं. दुकानात गेला त्याचा धर्म कोणता आहे तो विचारा आणि त्याच्याकडनं नंतर खरेदी करा. नाहीतर ते येणार, फळं विकणार, कुठे थुकून बिकून देणार आणि आपली तशीच घराकडे आणणार. म्हणून धर्म, आपला धर्म काय. जर आपला धर्म आपले त्या बदलापूरची ती कोण 36 तुकडे झाले बघा, तिला जर आपला धर्म माहिती असतं ना तर तिचे 36 तुकडे झाले नसते. झाले असते का. कोणाबरोबर पण कोण पण पळान जातात सध्या. पहिला काळ वेगळा होता, सोनाराचा मुलगा सोनाराची मुलगीच पाहिजे, लोहाराचा मुलगा लोहाराची मुलगी पाहिजे. पण आता कोण पण कोणता कोंबडा उचलून हांड्यावर घेऊन हळू असा, बाकी काही ना फसको लागला. कोण पण कोणाचा पण. आणि हल्लीच्या तर मुली फॉरवर्डच झालेल्या आहेत. डायरेक्ट बापाला विचारतात, बापाला सांगतात पप्पा माझं अमुक अमुक मुलावरती प्रेम आहे, मी उद्या त्याच्यावर पळून जाणार जर लग्न नाही करून दिला तर. मग कमजोर हृदयाचा बाप असतो, त्याचं हृदय कमजोर असतं. पण अशा कमजोर हृदयाच्या बापाला माझं एकच सांगणं आहे, असं जर कोणत्या मुलीने सांगितलं की मी उद्या पळून जाणार, काय करायचं नाही, बाजारात जायचं, सलूनवाल्याला घेऊन यायचं आणि त्या मुलीला अंगणात बसून टकली करून टाकायची. 7 महिनेपूर्वी घरातून बाहेर जाणार नाही. याला जायचं तरी 7च्या नंतर. आणि मग तो पोरगा जो कोण असणार तो म्हणा तू आता टकली मला नकली. असं करू नका, हे मनोरंजन म्हणून सांगितलंय. पण आपल्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईल असं कृत्य कोणत्याही मुलाने किंवा मुलीने करू नये अशी माझी तुम्हाला थोर विनंती आहे. ठीक आहे, गजराला सुरुवात करतोय.